पिंजरा पिंजरा रे त्या नागनाथमुळं लय नुकसान झालंय। त्या मच्छीनला वाड्याविषयी काय विचारायची सोय नाही राहिली। त्या वाड्याला येटळ घालून बसली हक्का नावाची नागिन। त्यामुळे आता वाड्यावर पण पाणी सोडावं लागणार बहुतेक, आणि त्या हक्कीची पोरगी पण नांदवावी लागणार। सगळंच बोंबलले पण करायची काय आपल्याला जमीन वाडा। मी म्हणते चांगली सोन्यासारखी सून आली या घरात, आता नातू पण होईल, सगळं व्यवस्थितशीर चाललंय नव। आता गजाला पण स्थळ सांगून येतात। उगाच काय अक्कल नाही काय नाही, उगाच नुसतं बडबडताय। त्या नातूचं कौतुक करायची काय पण गरज नाही। त्या मच्छीनं काय पण दिलं नाही त्याला। आईसारखं तो करवंटी घेऊन जन्माला येणार आहे। याला अक्काचा काटा काढलाच पाहिजे, तरच ही ब्यात घरातून बाहेर जाईल। तुझे कोणीच फ्रेंड्स तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहेत का? नाही, सध्या तरी कोणीच नाहीये। पण काय ग, तुझ्या त्या दोन मैत्रिणी आल्या होत्या ना गावात, त्यांचं काय झालं? वीर, मला आज मूवी बघायचं मन करतंय, आपण मूवीला जायचं? आपण एखाद्याने झकास मूवी बघूया। अच्छा, इथे या बहिणी विषय बदलला म्हणजे नक्कीच इथे पाणी मुरते। तिच्या या मैत्रिणींचा नंबर मिळायला हवा, म्हणजे काहीतरी माहिती मिळू शकेल। थांब गए, यात नारायणीचे कपडे कुठे आहेत? आई, मला माहिती नव्हतं नारायणीचे पण कपडे द्यायचे ते स्त्रीला। ती तिकडे असताना ना दुकानात द्यायची। आता यापुढे नारायणीचे पण कपडे घेत जा इथं। हो हो। पोटावर हात ठेव, बाळ लगेच त्याच्या बाबांना ओळखेल। त्यात काय ओळखायचं म्हणजे? बरं ते जाऊ दे, तू कानाने ऐक। मग बाळ बाबा बाबा ओरडते। वीर मी काय बोलतो ते ऐक, मी काय बोलतो ते तर ऐक। आनंदी, अगं किती वेळ लावलास तू? किती वेळ म्हणजे? नाही, ते इस्त्रीवाला 4 वाजता येतो, पण तरी इस्त्रीचे कपडे रूम पर्यंत किती वाजता आलेत बघ। मी वेगळ्या कामात होते ना। ठीक आहे, झालं ना तुझं काम, जा आता। तुझी हिम्मत कशी झाली वाड्यात पुन्हा पाऊल टाकायची? कशी झाली तुझी हिम्मत? का ग? लॉकअप मधून बाहेर आलास म्हणजे तुझा गुन्हा माफ झाला असं नाही, कळलं? पुन्हा असा मोकाट फिरताना मला दिसलास ना तर मी तुझा जीव घे। माफी मागतो तुझी, पण मी निर्दोष आहे हे सिद्ध झालंय। पोलिसांना माझ्या विरुद्ध काहीच पुरावे मिळाले नाहीत, आणि त्या दुधाच्या ग्लासवर माझ्या हाताचे ठसेही नाही सापडले त्यांना। आत्ताच्या आत्ता पोऱ्या बिस्तर गुंडाळायचा आणि इथून निघायचं। अक्का, माझ्या समोर माझ्या भावाशी असं वागलेलं चालणार नाही मला। तुझ्या भावानी काय दिवे लावलेत हे जरा बघ। गुन्हेगाराला पाठीशी घालू नकोस गोरख। नागनाथला वाड्याबाहेर काढणारी तू कोण? शेलार हे आडनाव लग्नानंतर तुझ्या नावामागे लागलंय। तो जन्मापासून शेलार आहे, आणि हो, पोलिसांनी त्याला निर्दोष ठरवलंय। त्यामुळे तुझे काय आरोप करतेस ना, त्यात काहीच अर्थ नाही। निर्दोष सुटलेला प्रत्येक माणूस गुन्हेगार नसतो असं नाही, कळलं? आणि खुनाचा प्रयत्न केलेला माणूस शेलार वाड्यात राहू शकत नाही, कळलं का तुला? ठीक नाही, तुझं हे म्हणणं मान्य आहे मला, पण जर तसं असेल तर खुनाचा प्रयत्न ज्या ज्या लोकांनी केलाय ना त्या सगळ्यांना या वाड्याच्या बाहेर काढायला लागेल। आणि तुला कळत कसं नाहीये? नागनाथी ह्यांना तुझ्या मोठ्या भावाला मारायचा प्रयत्न केलाय, आणि तू याच्या बायकोचा आणि कित्येक माणसांना रोज मारहाण करतेस। मग जर असं असेल ना तर या वाड्याच्या बाहेर जायचा पहिला नंबर तुझा लागतो अक्का। आवाज खाली अक्का। का पगारी नोकर नाहीये मी, या तोऱ्यात माझ्याशी बोलायचं नाही, कळलं ना? चल नागनाथ, चल। पिंजरा